ज्या ठिकाणी हल्ले झाले ते हल्ले होण्याआधीचे फोटो लष्करानं प्रसिद्ध केलेत। पहाटे 3:30च्या सुमारास भारतीय वायुदलाच्या मिराज 2000 या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश ए मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती आणि यावेळी साधारण 1000 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे। नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची मोठी हानी झाली आहे। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार बालाकोट परिसरातील जैश ए मोहम्मदच्या तळावर शस्त्रास्त्रांचा अगणित साठा होता। मात्र भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात या शस्त्रांचा साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं समजतं। यामध्ये 200 AK सिरीजच्या रायफल्स, अगणित काडतूस, ग्रेनेड, त्याचबरोबर इतर स्फोटक, डिटोनेटर अशा साधनांचा समावेश होता। या हल्ल्यात मसूद अझरचा मेहुणा आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख नेता मौलाना युसुफ अझर याच्यासह 200हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे आणि त्यामुळे जैश ए मोहम्मदला मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीलार अंदाज आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आत्ताचा अपडेट काय? महत्वाचं म्हणजे नुकतीच आता पत्रकार परिषद आटोपली आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की भारताने केलेल्या कृतीला पाकिस्तान योग्य वेळी उत्तर देणार आहे। सैन्याला सर्व परिस्थिती तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। संसदीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि उद्या संसदेच्या या विशेष अधिवेशनामध्ये देशाला इम्रान खान म्हणजे देशामध्ये पाकिस्तानला इम्रान खान संबोधित करतील आणि त्यानंतरच कळेल की आपल्याला काय आता कारवाई करायची आहे, पाकिस्तान कशा पद्धतीने उत्तर देणार आहे। पाकिस्तानला खास करून ज्या पद्धतीने पाकिस्तानचा प्रयत्न आहे की समृद्ध तैनात करून एक प्रकारे भारतीय किनारपट्टी भागांमध्ये मोठ्या घटना घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण आता बघूया काय होत होतं, कारण की ज्या पद्धतीने भारत सरकारने मोठा बदला घेतला आहे याचं संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण त्याचं स्वागत केलं जात आहे। दुसरीकडे भारत सरकार देखील या संपूर्ण परिस्थितीमध्ये अतिशय गंभीरपणे सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे आणि जलसेना असो, वायुसेना असो किंवा मग भारतीय लष्कर असो या सगळ्यांना सजग राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। कारण की ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे, पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीचा पाकिस्तान ज्या पद्धतीने कारवाई करण्याची तयारी करत आहे यासाठी ही सर्व प्रकारची तयारी भारत सरकारने केली आहे। पण महत्वाचं म्हणजे आता पाकिस्तान कशा प्रकारे उत्तर देतो हे देखील पाहणं महत्वाचं करणार आहे। पण दुसरीकडे राजकीय विश्लेषक आणि आर्थिक विश्लेषक यामध्ये जे विश्लेषण करतात या संपूर्ण घटनेचं करताना ते म्हणतायत की पाकिस्तानकडे एवढी आर्थिक शक्ती नाही, भारतासारखी आर्थिक शक्ती नाही की ती यावेळेला भारतासोबत युद्ध करण्यासाठी पुढे येईल। कारण की ज्या पद्धतीने जर बघितलं जात आहे की भारताच्या तुलनेत अतिशय दुबळ आर्थिक राज्य आहे पाकिस्तान आणि त्यांच्याकडे सध्या ते संपूर्ण जगभरात ते पैसे लोन मागत आहेत, लोकांकडून आर्थिक मदत मागत आहे। अशा वेळी पाकिस्तान युद्धासारखं पाऊल उचलणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। स्टुडिओ पण प्रशांत, त्याचबरोबर आपण एकीकडे हे बघितलं की पाकिस्तानची माध्यमं असतील किंवा पाकिस्तानच्या सभागृहात उलट आपल्यावरतीच आरोप केले जात आहेत आणि असं म्हटलं जातंय की आपण कोणत्याही प्रकारचे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेले नाहीयेत किंवा ज्या ठिकाणी आपण जो काही मारा केला आपण आपल्या शस्त्रास्त्रांचा त्या ठिकाणी मुळात काहीच नव्हतं, असा जो काही एक दावा केला जातोय त्याबद्दल काय प्रतिक्रिया? प्रशांत, स्ट्राईक झालं नाही आहे आणि कुठल्या प्रकारचं कुठलाही हल्ला झाला नाही आहे अशी माहिती पाकिस्तानच्या मीडियामधून येत आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने भारत सरकारने पुरावे दिलेले आहे, अनेक फोटोग्राफ दिलेले आहे, व्हिडिओ दिलेले आहे, त्याची कारवाई करण्याचे, रॉकेट लॉन्चर टाकण्याचे, सोबतच विमानाद्वारे बॉम्ब हल्ले करणे, हे सगळे अनेक पुरावे समोर आलेले आहे। आणि ज्या पद्धतीनं भारत सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलिया असो, फ्रान्स असो, चीन असो यासारख्या राष्ट्रांनी मदत केली, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आतंकापासून दहशतवाद्यांचे जे छावण्या आहेत त्याचा समूळ नायनाट करायचं असं पाकिस्तानला बजावलं होतं, पण पाकिस्तान कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही। हे पुढे आल्यानंतर भारत सरकारने जी कारवाई केली ही कारवाई अतिशय वाखाणण्याजोगी आहे असे स्पष्ट म्हटलं आहे। जर पाकिस्तानचं मीडिया असा संबोधतोय की कुठली कारवाई झाली तर मग आंतरराष्ट्रीय पातळीवरून अशा प्रकारचा पाठिंबा का मिळतो याचा अर्थ असा होतो की पाकिस्तान स्वतःला बचाव करण्याकरता स्वतःचा कांगावा करतोय, भीतीचा कांगावा दाखवतोय। पण महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या ज्या
भारताने जी कारवाई केली, या कारवाईला मोठा पाठिंबा मिळतो. याचा अर्थ असा होतो की भारताची कारवाई ही सत्य आहे आणि त्या पद्धतीत कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाहीये. अनेक प्रकारचे पुरावे भारत सरकारने आता सकाळपासून आता पुढे आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने या सर्व घटना घडलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये ज्या जे दहशतवादी मारले गेले आहेत, आपल्याला माहित असेल मौलाना मसूद अझहरचे भाऊ, त्याचा मेहुणा, त्याचा चाळा, या संपूर्ण कारवाईत मारल्या गेले. जवळपास 200 ते 300 दहशतवादी या संपूर्ण कारवाईत मारल्या गेलेले आहेत. अनेक पुरावे पुढे आलेले आहेत. असे असताना पाकिस्तानचे मीडिया देखील कांगावा करतोय. आता फक्त उद्या पाकिस्तानचे इम्रान खान काय बोलतात आणि कशा प्रकारे पाऊल टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आता बघूयात की पाकिस्तान भलेही याबद्दल प्रत्युत्तर देऊ असं म्हणत असलं तरी उद्या इम्रान खान काय सभागृहात बोलतायत हे लवकरच आपल्याला कळणार आहे. नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात. LOC के पास रहने वाला हूँ. तो जनाब बात ऐसी है कि आज जो सुबह हमने देखा है या सुबह कोई 3-4 के बाद जो हमने आवाज़ें सुनी है हवाई जहाज़ों की, तो असल में हम ही घबरा गए कि शायद ये क्या हो रहा है. तो फिर हमने सुबह भी ये 6-6:30 तक ये जहाज़ों की आवाज़ें जो आती रही हैं, तो उसके बाद तुरंत ही बाद जो हमने टीवी पे देखा कि वो हिंदुस्तान ने जो है POK के जो कुछ मिलिटेंसी के जो कैंप्स थे उन पे हमला किया गया है. तो इसमें हमने ये सुना और हमने ये समझा कि ये ठीक है कि ऐसी जवाबी कार्रवाई होनी चाहिए ताकि जो ऐसे लोग हैं जो बेगुनाह लोगों को जो जिनकी जानें वो ले रहे हैं, तो उसका बदला ये हुआ है तो अच्छी बात है. तो रात को हमारे LOC जो करमाड़ा बॉर्डर है इस पर भी 2 तरफी जो है छोटी फायरिंग जो है बहुत ज़्यादा हुई है. LOC पर रहने वाले तो आज 3-3:30 बजे के लगभग हमने हजारियों की आवाज़ सुनी. तो उसके बाद सुबह जब उठे हम पता चला कि एयर स्ट्राइक किया है कोई पाकिस्तान के जो दहशतगर्द कैंप हैं उन पर. तो हम इसके हक में हैं कि अगर वो बार बार हमारे पर ये जुल्म और जुल्म सोचते हैं, ये बॉर्डर के लोगों को गोले फेंकते हैं, गोलियां फेंकते हैं, तो अंदर जवानों को आके ऐसा किया है, तो हम इसके हक में अच्छा किया है. हमारी फौज बहादुर है, हम खुश हैं अपनी फौज पर, जो किया बहुत अच्छा किया. तो लोग उस वक्त बाहर निकल आए, डर गए, खौफ सुबह का टाइम खौफ निकल गया. तो जहाज़ों की आवाज़ सुनी. जहाज़ों की आवाज़ तो हमें सुबह 6-6:45 बजे तक भी आती रही है. तो इधर चलते रहे हमारे इस इलाके में, जहाज़ भी देखे. कुछ पीछे से मुझे फ़ोन किया लोगों ने. जब हमने सुना सुबह कि ये एयर स्ट्राइक हुआ तो हमने कहा बहुत अच्छा किया, होना चाहिए और ये इसके काबिल है.